नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूरज ऑफिशियल मॅथ मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मधील प्रॅक्टिस सेट 2.5 मधील क्वेश्चन नंबर 3, 4 हे बघणार आहोत। तर बघा, तुम्हाला काय म्हटलेलं आहे क्वेश्चन नंबर 3, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन। आता नेचर ऑफ रूट्स काढण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे। जेव्हा डेल्टाची व्हॅल्यू 0 येते तेव्हा नेचर ऑफ रूट्स काय असते, रिअल अँड इक्वल। जेव्हा डेल्टा ग्रेटर दॅन 0 असतो तेव्हा काय येणार, रिअल अँड अनइक्वल। आणि डेल्टा लेस दॅन 0 असते तेव्हा रूट्स आर नॉट रिअल। हे गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे। आता डेल्टा मीन्स काय, तर डेल्टा मीन्स डिस्क्रिमिनंट होतो आणि तो मीन्स काय होतो, b² - 4ac। तर आपल्याला अननोन काय आहे, त्याच्यात b अननोन आहे, a अननोन आहे आणि c अननोन आहे। आता ते काढून घेऊ अगोदर। तर सुरुवातीला काय करावं लागेल, कंपेअर विथ, कोणासोबत कंपेअर करणार, ax² + bx + c = 0। वी गेट, आपल्याला इथून a, b आणि c ची व्हॅल्यू मिळणार। a बरोबर बघा x², इथं काही नाही तर 1। b बरोबर बघा x, तर b बरोबर काय मिळालं, -4 आणि c बरोबर काय मिळालं, 4। आता डेल्टा काढू आपण। डेल्टा मीन्स काय होते, b² - 4ac। तर b² म्हणजे काय आहे, -4 -4² 4, a ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू 4। -4 चा स्क्वेअर काय होणार, 16 -4 × 4, 4 × 4 = 16, 16 - 16 0। डेल्टा इक्वल टू काय आलं, 0 आलं। जेव्हा डेल्टाची व्हॅल्यू 0 येते तेव्हा रूट्स काय असतात, रिअल अँड इक्वल। मग लिहायचं, रूट्स आर रिअल अँड इक्वल। दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर, राईट डाउन। तर आता सेकंड क्वेश्चन आहे, 2y² - 7y + 2 = 0। याला सुद्धा सॉल्व करू। कंपेअर विथ, कोणासोबत करायचं, ay² + by + c = 0। आता विद्यार्थी इथे चुका करतात, ax² + bx + c = 0 हाच लिहितात। स्टँडर्ड फॉर्म आपल्याला माहिती असते, ax² + bx + c = 0। परंतु इथं व्हेरिएबल y दिलेला आहे, त्याच्यामुळे आपण कंपेअर काय करत आहोत, ay² + by + c = 0। वी गेट, आपल्याला काय मिळणार यातून, a बरोबर y², a बरोबर काय मिळालं, 2, b बरोबर y, b बरोबर काय मिळालं, -7 आणि c बरोबर काय मिळालं, 2। त्याच्यानंतर आपल्याला डेल्टा काढायचा आहे। डेल्टा बरोबर काय फॉर्म्युला, b² - 4ac। b² ची व्हॅल्यू काय आहे, -7 -7² -4, a ची व्हॅल्यू काय आहे, 2 आणि c ची व्हॅल्यू काय आहे, 2। -7 चा स्क्वेअर 49 -4 × 2 = 8, 8 × 2 = 16, 49 - 16 33। डेल्टाची व्हॅल्यू काय मिळाली, 33 मिळाली। मीन्स डेल्टा काय आहे, ग्रेटर दॅन 0। जेव्हा डेल्टा ग्रेटर दॅन 0 असतो तेव्हा रूट्स काय असतात, रिअल अँड अनइक्वल। मग लास्टला लिहायचं, रूट्स आर रिअल अँड काय आहे, अनइक्वल। रूट्स आर रिअल अँड अनइक्वल। त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, याला सुद्धा असं सॉल्व करू। काय होणार, कंपेअर विथ, कोणासोबत कंपेअर करणार, am² + bm + c = 0। वी गेट, इथून काय मिळणार, a बरोबर बघा। इथं सुद्धा विद्यार्थी m व्हेरिएबल असल्यामुळे आपण कंपेअर काय करत आहोत, am² + bm + c = 0। ही गोष्ट लक्षात ठेवायची। m², a बरोबर काय मिळालं, 1, b बरोबर काय मिळणार, b बरोबर 2 आणि c बरोबर काय मिळालं, नाही। त्याच्यानंतर डेल्टा काढू। डेल्टा बरोबर काय, b² - 4ac। b मीन्स 2² -4, a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू 9। 2 चा स्क्वेअर 4 -4 × 1 = 4, 4 × 9 = 36, काय मिळालं, -32। डेल्टाची व्हॅल्यू काय मिळाली, -32। मीन्स डेल्टा लेस दॅन 0 आहे।
लेस दॅन 0 राहिल्यावर काय असतात रूट्स नॉट रियल. रूट्स आर नॉट रियल. दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. राईट डाऊन. तर बघा क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ द रूट्स आर. रूट्स दिलेले आहेत 0 आणि 4. आता सोल्युशन करताना कसं करायचं लक्ष द्या. आपण अगोदर मानून घेऊ लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण मानलं की अल्फा आणि बीटा रूट्स आहेत बाबू. निश्चित काय मिळालं अल्फा इक्वल टू 0 आणि बीटा इक्वल टू काय मिळालं 4. त्याच्यानंतर आपल्याला तयार काय करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. तर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय आहे फॉर्म्युला एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस अल्फाची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 0 प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे 4 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा काय होणार 0 इंटू 4 इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 0 प्लस 4 4 इंटू एक्स 4x प्लस 0 इंटू 4 0 इक्वल टू 0. लास्टला लिहायचं एक्स स्क्वेअर मायनस 4x इक्वल टू 0 इज द required quadratic equation. This is your required answer. Write down. आता रूट्स दिलेले आहेत 3 आणि -10. आपण मानलं लेट अल्फा आणि बीटा बी द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अल्फा बरोबर काय मिळालं 3 आणि बीटा बरोबर काय मिळालं -10. त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे का रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय आहे एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स. तर आपण केलं एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा काय होणार 3 प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे -10 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा काय होणार 3 इंटू -10 इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 3 प्लस -10 काय होणार -7 इंटू एक्स प्लस 3 इंटू -10 काय होणार -30 इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस 7x प्लस मायनस -30 इक्वल टू 0 is the required quadratic equation. This is your required answer. Write down. थर्ड क्वेश्चन दिलेला आहे हाफ अँड मायनस हाफ. आता सॉल्व कसं करायचं बघा. सुरुवातीला आपण लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन असं मानलं. खूप सारे विद्यार्थी हे असं मानत नसतात आणि डायरेक्ट लिहितात अल्फा इक्वल टू हाफ लिहितात बीटा इक्वल टू मायनस हाफ लिहितात. परंतु आपल्याला माहिती पाहिजे की आपण अल्फा आणि बीटा हे रूट्स मानलो बा म्हणून आपण काय लिहिलं लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. अल्फा बरोबर काय मिळालं मग हाफ बीटा बरोबर काय मिळालं मायनस हाफ. त्याच्यानंतर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. हा आपल्याला डायरेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेला आहे. काय दिलेला आहे एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू 0. तर आपण अल्फा आणि बीटा रूट्स मानलो होतो म्हणून सम ऑफ रूटच्या ठिकाणी काय आलं अल्फा प्लस बीटा आणि प्रोडक्ट ऑफ रूटच्या ठिकाणी काय आलं अल्फा इंटू बीटा. काय होणार एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा काय आहे हाफ प्लस मायनस हाफ
इंटू एक्स प्लस हाफ इंटू मायनस हाफ इक्वल टू 0. काय होणार एक्स स्क्वेअर मायनस प्लस हाफ आणि प्लस मायनस मायनस प्लस हाफ मायनस हाफ काय होणार 0 आणि हा एक्स 0x प्लस 1 इंटू मायनस 1 मायनस 1 आणि 2 इंटू 2 4 इक्वल टू 0. काय होणार एक्स स्क्वेअर 0 इंटू एक्स 0 निग्लेक्ट होणार प्लस मायनस काय होणार मायनस 1/4 इक्वल टू 0 इज द required quadratic इक्वेशन. आपल्याला काय मिळालं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 1/4 इक्वल टू 0. हा आपल्याला रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. जर तुम्हाला वाटलं तर याला सुद्धा असं लिहू शकता. काय लिहिणार त्याला समजा लिहायचं झालं तर याला असं लिहू शकता आर मध्ये बघा 4 ने मल्टिपल केलं तर काय होणार 4x स्क्वेअर मायनस 1 इक्वल टू 0. हा सुद्धा रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार. दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. राईट डाउन. लास्ट क्वेश्चन आहे 2 मायनस √5 and 2 प्लस √5. हा क्वेश्चन दिलेला आहे. आता बघा हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना सिमिलरली आतापर्यंत जसं सॉल्व्ह केलं तसंच सॉल्व्ह करत यायचं. काय होणार लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. अल्फा बरोबर काय आहे 2 मायनस √5 आणि बीटा बरोबर काय आहे 2 प्लस √5. आता सॉल्व्ह करायचं तर काय होणार द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज तोच फॉर्म दिलेला आहे एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू 0. काय होणार एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा. अल्फा काय आहे 2 मायनस √5 प्लस बीटा काय आहे 2 प्लस √5 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. अल्फा काय आहे 2 मायनस √5 आणि बीटा काय आहे 2 प्लस √5 इक्वल टू 0. आता काय होणार एक्स स्क्वेअर मायनस मायनस √5 आणि प्लस √5 हे काय होणार कॅन्सल होणार. 2 प्लस 2 काय होणार 4 आणि इंटू एक्स तर मायनस 4x मिळालं. त्याच्यानंतर प्लस ए मायनस बी ए प्लस बी काय आहे फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर काय होणार 2 स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स √5 चा स्क्वेअर इक्वल टू 0. काय होणार एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 2 स्क्वेअर काय होणार 4 मायनस √5 चा स्क्वेअर काय होणार 5 इक्वल टू 0. काय होणार एक्स स्क्वेअर मायनस 4x 4 मायनस 5 मायनस 1 इक्वल टू 0 इज द required quadratic इक्वेशन. अशा पद्धतीने आपण इक्वेशन कसा तयार करायचं दिलेले रूट्स राहतात रूट्स वरून आपण इक्वेशन कसं तयार करायचं ते बघितलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब एक लाईक हा माझा आत्मविश्वास वाढवत असतो. थँक्यू.